नमस्कार मंडळी. कधी कधी वरून देवताची इतकी वाट बघावं लागते ना, त्यावेळेस पडत नाही आणि आता काय काम नसताना पडलाय बघा. भरपूर पाऊस झाला आमच्या इकडं. जवळचे झाडं देखील दिसत नव्हते, एवढं वारा आणि पाऊस होता. आमच्या इकडं सध्या हरभरा काढायला चालू आहे. आणि इकडं आपलं ना तुरीचं पण झाकून ठेवलेलं आहे. तुरीला मिशन येत नव्हती, त्याच्यामुळं तुरीचं पण आपण सगळं काढलंय आणि इकडं सगळं हे झाकून ठेवले चवाळ्यामध्ये. तर बघा असं पावसाचं आगमन झालं आणि बाजूला न तेवढं चवाळं पुरलं नव्हतं, तर तुरीचं बाजूला भिजलं होतं. मग आता इतकं पाऊस आहे, मग आता वाटलंच नाही एवढं येईल म्हणून. वारं कावदान आलतं, पण एवढं आता ह्या दिवसामध्ये पाऊस येईल असं वाटलंच नाही. त्याच्यामुळे सगळीकडून काही नव्हतं झाकलं, तर बाजूबाजूनं थोडं तुरीचं भिजलंय आपलं. तर बघा खूप जोरात पाऊस. कसं आहे ना, पूर्णपणे शेतकऱ्याच्या हातात कधीच पडत नाही बरं का. हे तर शेतातला माल झाला, तर शेतातलं पण आता सध्या सुगी आलेली आहे. सगळ्यांचे जवळपासनं हरभरे काढायला आले. तर आणि आमच्या इकडं ना कुणी हरभरे काढायला चालू पण केलं आहे. तर ह्या पावसानं सगळं आता बिघाडत झाला. कारण एकतर न सगळ्या कडप्या बिडप्या असं कापून कडपी घातलेली असते का नाही, ह्याच्यामध्ये वारं पण होतं. सगळ्या कडप्या पण अशा सगळं वाऱ्यानं अशा रानामध्ये झाल्या. तर सगळे रानात घाटे हे ते पडले, तर दुसरं काही नुकसान होणार नाही. पण तेच नम घाटा झाला किंवा घाटे इकडं तिकडं पडले. सगळे आता शेतामध्ये कुणी गोळा करून ठेवले, तर कुणी तसं शेतामध्ये कापू ठेवलेलं आहे हरभरं. सध्या इकडं हरभरं काढायला चालू आहे. आणि हुब्या ज्वाऱ्या आहेत का नाही, त्या सगळ्या आडव्या पडल्यात ह्या पावसानं. हुब्या ज्वाऱ्याला हुब्या होत्या, तर वाऱ्यानं आणि पावसानं सगळ्या आडव्या पडल्या. तसं तर ज्वाऱ्यांना काही होणार नाही, पण एकदा जर आडवी पडली तर त्या ज्वारीला ना असं बांधू ठेवावं लागते, तेव्हा कुठं हुबी राहते या. आणि खाली जर राहिली तर मग काय उंदरं बिंद्रं सगळं खालच्या कणसाचं हे करते. तर आणि तसं म्हणावं तर आम्ही कणसाचं किंवा उंदराचं ह्याचं त्याचं शेतकरी कधीच विचार करत नाही बरं का. एका दाण्यावर ज्याच्या पोटात जाणार आहे का नाही दाणा, त्याच्यावर देवानं नाव लिहिलेलं असतं या. तसा बारीक सारीक तर शेतकरी कधीच विचार करत नाही. पण एवढे बरं का, ज्यावेळेस शेतकऱ्याची सुगी येते का नाही, त्यावेळेस 100% पाऊस येते. बोललेच नाही हा. आणि आमचं बघा काय काम चालू आहे. कोणता काढायचंय? राहू दे, तुला खेळायला लागते ना, नका का? मग काढा मग झाडा. तर आमचं इथलं मी इकडलं झाडून घेतलं सगळं. ऊस हे खाल्लेले सगळं इथं तसं ठेवलं होतं, तर सगळं झाडून घेतलं. आणि म्हणणार एवढी माती बाहेरच्या ढिगावरची एवढी माती इथं आणली होती. तर बघा आता सगळं आबाळ गेले आणि आता बघा किती मस्त असं ऊन पडले आहे. आणि बघाचं वातावरण वेगळंच होतं आणि आताचं बघा मस्त सूर्यप्रकाश दिसायला आहे. आणि मग पूर्ण काळ भोर असा आबाळ दिसत होता. तर बघा आता किती मस्त दिसायले. थोडा पाऊस पुढं गेलाय ना जास्त. सध्या आता हरभरे काढायला चालू आहेत. पावसाची गरज नाही, पण पाऊस यायला चालू झालाय बरं का. तर बघा हरभरे काढायला चालू होतं आणि तसंच रानामध्ये ठेवलेलं आहे. असं पडलेलं हरभरे कापून टाकलेलं आहे. तर आता दुसरं तर काही काम होणार नाही आहे. आता मी थोड्याशा वाटाण्याच्या शेंगा. तर चला मग आता वाटाण्याच्या शेंगा तोडे. चल मला